विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात नवा डाव टाकलाय। कोल्हापूर जिल्ह्यातले अनेक नेते पवारांनी आपल्या गळाला लावलेत। आज समरजित घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले काही नेते सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं दिसतंय। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी मोठा राजकीय डाव टाकलाय। भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधले अनेक नेते पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेत। यातलं पहिलं नाव आहे समरजित घाटगे। कागलचे आमदार हसन मुश्रीफ सध्या अजित पवारांच्या सोबत आहेत। अजित पवारांनी महायुतीमधून त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे। त्यामुळे समरजित घाटगेंनी भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। हसन मुश्रीफांच्या विरोधात आता समरजित घाटगेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। मला कधी कधी मीडियाची लोक भेटतात, मला विचारतात की समोरचे 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागल मधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत, त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, केडीसी असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे। मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। मला आणखीन काही नकोय। मला मीडियाच्या लोकांनी विचारलं गैबी चौकच का घेतलं? मी म्हटलं मी नाही घेतला, आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी ठरवलं की गैबी चौकातच सभा व्हायला पाहिजे। कारण काही काळामध्ये असं वाटलं की ही गैबी चौकची सभा घ्यायची हे जागा कोणाची तरी आहे, ही आठवण करून द्यायची गरज आहे की ही जागा महाराष्ट्राच्या ओरिजिनल वस्तादची जागा आहे, ही आठवण करून द्यायची आता गरज वाटते। समरजित घाटगे कागलमधून हसन मुश्रीफ यांच्या विरोधामध्ये लढणार आहेत। पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे। माजी आमदार केपी पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली। अजितदादांच्या सोबत असलेले केपी पाटीलही पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। राधानगरी भुदरगड मतदारसंघामधले नेते ए.वाय. पाटील यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली आहे। ए.वाय. पाटलांनी पवारांना साथ देण्याचा निर्णय घेतला। भाजपचे माजी नेते राहुल देसाई यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली। देसाई हे राधानगरीमधून लढण्यासाठी इच्छुक आहेत। चांगल्या गोष्टी आपोआप घडत नसतात, त्या घडवाव्या लागतात आणि त्यासाठी योग्य त्यावेळी योग्य निर्णय घ्यायला लागतो। आज समरजित घाटगेंनी योग्य निर्णय घेतला। आपल्या सर्वांचे नेते समरजित घाटगे यांच्या हातात विकासाची तुतारी देण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यांनी स्वीकारला आणि एक नवी सुरुवात आज इथून पुढे कागलच्या इतिहासात सुरू होणार आहे। समरजितांनी निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये तो सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये याचा निकाल घेऊन आज त्याच्यामध्ये ते सहभागी झालेले। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते गेल्याच्या नंतर ते नुसते आमदार राहणार नाही, त्याला हवं ते काम करण्याच्या उद्देशी संधीही देणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षांची गर्दी आहे। त्यामुळे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक जण पक्षांतराच्या तयारीत आहेत। पवारांनी तीच संधी साधत समरजित घाटगेंना पक्षामध्ये स्थान दिलंय। आता आणखी कुठले नेते पवारांच्या गळाला लागणार हेच बघणं महत्त्वाचं आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।